नमस्कार मित्रांनो. तर आज आपण पाहणार आहोत ह्या व्हिडिओमध्ये की आपल्याला जर एखादा नवीन बिझनेस चालू करायचा आहे, एकदम सोपा घरी बसून बिझनेस चालू करायचा आहे, आपल्याकडे मोबाईल आहे आणि त्यातून इझी पद्धतीने कोणता बिझनेस चालू करू शकतो. तर सुरुवातीला सगळ्यात अगोदर काय करायचं आहे, आपला आजचा जो काही बिझनेस आहे तो आपल्याला काय करायचं आहे, Instagramवर आपल्याला एक नवीन पेज बनवायचं आहे आणि त्या पेजला ग्रो करायचं आहे. मग आता त्या पेजला ग्रो केल्यानंतर आपल्याला पैसे कुठून येणार? तर आपण स्पॉन्सरशिप घेऊ शकतो किंवा आपण ई बुक्स विकू शकतो. अशा विविध प्रकारचे मार्ग आहेत ज्यातनं आपण इझिली पैसे कमवू शकतो. तर सर्वात अगोदर आपल्याला काय करायचं, Instagramचं पेज बनवून घ्यायचंय. आता Instagramचं पेज बनवायचं म्हणजे कोणत्यातरी एक टॉपिक आपल्याला माहिती असायला हवा. आता ते पेज कसं बनवायचं, काय बनवायचं त्याचा ऑलरेडी एक व्हिडिओ आलेला आहे. तो तुम्ही बघू शकता. तो ईझी आहे किंवा तुम्ही ऑलरेडी तुम्ही YouTubeला गेलात तर तुम्हाला व्हिडिओज भेटतील. त्या पद्धतीने तुम्ही YouTubeवर जाऊन Instagramचं एक पेज बनवायचं. ते प्रोफेशनल पेज असायला हवं. त्यानंतर आपल्याला काय करायचं, आता त्याच्यावर कंटेंट काय टाकायचं, बरोबर? तुम्हाला तुमचं स्वतःचा फेस रिलीज नाही करायचा आहे. तुम्हाला तुमचा जो काही म्हणजे आवाज आहे तो पण तुम्हाला रिलीज नाही करायचा. मग काय करायचं? सिंपल फंडा आहे. तुम्हाला एक टेक्निक सांगतो. एआयच्या मदतीने आपण हा बिझनेस उभा करणार आहोत. ईझी, सोपा आहे आणि फास्ट तुम्ही त्यातनं ग्रो करू शकता. तर सगळ्यात अगोदर आपल्याला काय करायचं, आता आपण आपल्या स्क्रीनकडे जाऊ आणि त्या स्क्रीनवर मी तुम्हाला समजवायचा प्रयत्न करतो, की तुमचा जो काही बिझनेस आहे तो कशा पद्धतीने तुम्ही लॉन्च करू शकता. सगळ्यात अगोदर आपण एक टॉपिक सिलेक्ट करूयात. आता आपला टॉपिक असणार आहे फायनान्स, बरोबर? मराठीमध्ये आपल्याला फायनान्स विषयी आपल्या YouTube जे काही Instagram आहे त्याच्यावर आपल्याला माहिती द्यायची आहे. तर Instagramवर आपल्याला काय करावं लागेल, रील सारखी एक पोस्ट तयार करावं लागेल. म्हणजे काय, रीलच्या फॉर्मॅटमध्ये एक आपल्याला इमेज क्रिएट करावं लागेल. आता इमेज आपण कशा पद्धतीने क्रिएट करणार आहोत, तर सगळ्यात अगोदर आपल्याला ChatGPTवर जायचंय. ChatGPT लॉग इन करायचंय. एकदा काय आपण ChatGPT लॉग इन केलं त्यानंतर तुम्हाला ह्या ठिकाणी अशा पद्धतीने सगळं डेस्कटॉप बघायला मिळणार आहे. ठीक आहे. त्यानंतर मग तुम्ही काय करू शकतात, सगळ्यात अगोदर तुम्हाला काय करायचं की बाबा एकदम सिंपल जसं तुम्हाला मराठीत टाईप करता येतं त्या पद्धतीने काही तुम्ही टाईप करू शकतात. इंग्लिश, मराठी. ChatGPTला सगळं काही समजतं. मला आता आपण असं लिहूयात, मला 10 कॉन्टेंट आयडिया पाहिजे आहेत, बरोबर? त्यासाठी बेसिक फायनान्स फायनान्स हा विषय पाहिजे मला लिस्ट. ठीक आहे. आता आपण त्याला काय सांगितलं आणि इंटर केलं. आता आपल्याला काय करणार आहे, अशा पद्धतीने 10 आपल्याला बिझनेस आयडिया येऊन गेला. ठीक आहे. आता सिंपल आहे, आपल्याला 10 आयडिया तर आपल्याला मिळाल्या आहेत. आता आपल्याला काय करायचंय, या ठिकाणी आपल्याला क्लिक करायचंय. या ठिकाणी क्रिएट इमेजवर क्लिक करायचंय आणि या ठिकाणी म्हणायचं की मला पहिल्या आयडिया विषयी एक इंस्टाग्राम रील्स साठी बेस्ट इमेज तयार करून द्या, अशा पद्धतीने सांगायचं. आता काय वाटतंय, ह्या ठिकाणी आपली इमेज तयार होते, बरोबर? आपल्याला हे इमेजला काय करायचंय, डाउनलोड करायचंय आणि सगळ्यात महत्त्वाचं, डाउनलोड केल्यानंतर त्या इमेजला आपण आपल्या रील्समध्ये शेअर करायचंय. आता रील्समध्ये शेअर करताना डोक्यात एक ऑप्शन ठेवायचं की बाबा रीलमध्ये ज्यावेळेस आपण शेअर करतो त्यावेळेस त्या ठिकाणी एखादं चांगलं म्युझिक, गाणं आपल्याला टाकायचंय, जेणेकरून आपली त्या ठिकाणी जी काही पोस्ट असेल ती जास्तीत जास्त व्हायरल होईल आणि सोबतच आपला जो काही Instagramचं अकाउंट असेल ते सुद्धा जास्तीत जास्त ग्रो हे होत राहणार आहे. म्हणजे अशा पद्धतीने जर आपण काम करत गेलो तर 100% आपल्याला त्यातनं बेनिफिट्स हे मिळणार आहेत. Instagramचं तुम्ही अकाउंट तयार करायचं. Instagramवर ज्या पद्धतीने फोटोज तुम्ही शेअर करतात त्याच पद्धतीने या ठिकाणी तुम्हाला शेअर करायचं आहे. आता तुम्ही बघू शकतात, ह्या ठिकाणी पगार आला की पैसे कुठे जातात, बजेट करा स्मार्ट पद्धतीने 30 50 30 20 रूल, म्हणजे ह्या पद्धतीने सगळी माहिती आलेली आहे. आता तुम्ही काय करू शकतात की हे आलं, बरोबर? आता हे तुम्ही त्या ठिकाणी टाकणार आहात. टाकणार आहात आणि तुम्हाला आता याच्यासोबत Instagramवर टाकण्यासाठी तुम्हाला काय लागेल, कॅप्शन. मग तुम्ही काय करा, एक 15 म्हणजे 500 शब्दांचा शब्दांचा Instagram रील्स कॅप्शन लिहून द्या जो व्हायरल होईल.
तसेच मला 5 व्हायरल हॅशटॅग्स सुद्धा द्या. इमोजी वापरा. म्हणजे अशा पद्धतीने तुम्ही हे लिहिलं. आता तुमची ही इमेज झाली आहे. या ठिकाणी जाऊन तुम्हाला डाउनलोड करायचं आहे. हां, आणि डाउनलोड केल्यानंतर तुम्हाला त्या ठिकाणी सगळ्या गोष्टी बघायला मिळतील. आता या ठिकाणी तुम्हाला Instagramचं पूर्णपणे कॅप्शन आलेलं आहे. सेम तुम्हाला हे कॅप्शन उचलायचं आहे, कॉपी करायचं आहे आणि Instagramच्या पोस्टमध्ये जाऊन शेअर करायचं आहे. या ठिकाणी तुम्हाला व्हायरल हॅशटॅग सुद्धा आलेले आहेत. ते हॅशटॅग तुम्ही यूज करू शकता. म्हणजे आता ही जी इमेज आहे ती तुम्ही डाउनलोड करायची आणि त्याला रीलवर तुम्ही टाकून देऊ शकता. जर तुम्हाला असं वाटत असेल की बाबा आपल्याला अजून याच्या पुढच्या रील्स, वेगवेगळ्या रील्स बनवायच्या आहेत, तर ह्या पद्धतीने रील्स बनवून तुम्ही Instagramवर सुद्धा इझिली ग्रो करू शकता. असे विविध प्रकारचे सेम. आता हे कॉन्सेप्ट आपण या ठिकाणी काय म्हटलं की बाबा मला पहिली आयडिया, मला आता दुसरी आयडिया, आपण त्याला असंच सांगितलं की बाबा मला दुसरी, पहिली झाली, आता या ठिकाणी आपण दुसरी म्हणू, दुसरी आयडिया. आता त्याने दुसरी आयडियाचं आपल्याला त्याने इमेज तयार करून देत आहे. म्हणजे काय झालं, आता ही पहिली आयडिया आपली कोणती होती की पगार आला की पैसे कुठे जातात, बरोबर, बजेट करा स्मार्ट पद्धतीने, हे एक झालं आपलं. आता दुसरं काय, सेव्हिंग अकाउंट वर्सेस फिक्स डिपॉझिट वर्सेस RD. म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी या ठिकाणी ऑटोमॅटिकली तुम्हाला बघायला मिळतील. या ठिकाणी तुमची इमेज तयार होईल. ही सेम इमेज तुम्ही काय करायचं, रीलसाठी यूज करायची. म्हणजे जर अशा पद्धतीने जरी तुम्ही तुमचा बिझनेस तयार करायला गेलात, AIने तुमचा बिझनेस एका दिवसात तयार होतो. AIने तुम्ही Instagram ग्रो करू शकतात. AIने तुम्ही पैसे कमवू शकतात. AIने स्पॉन्सरशिप घेऊ शकतात. AIने बुक तयार करू शकतात. ते बुक ऑनलाईन विकू शकतात. AIने तुम्ही विविध प्रकारचे ऑप्शन्स, म्हणजे आपल्यासाठी स्वतःसाठी घरी बसून मोबाईलचा वापर करून, इंटरनेटचा वापर करून पैसे कमवू शकतात. तर ही एक बेस्ट बिझनेस आयडिया आहे. AIच्या मदतीने तुम्ही इझिली त्या ठिकाणी एक नवीन बिझनेस तयार करू शकतात आणि तुमचा जो काही बिझनेस आहे तो चांगल्या पद्धतीने ग्रो करून पैसे सुद्धा वाढू शकतात. आता ह्या ठिकाणी तुम्ही बघा किती सुंदर पद्धतीने हे इमेज त्यांनी बनवून दिले. बचत कुठे करावी, सेव्हिंग अकाउंट वर्सेस फिक्स डिपॉझिट वर्सेस RD, समजून घ्या सोप्या भाषेत. आता सेव्हिंग अकाउंटमध्ये इथं पूर्णतः लिक्विड, कधीही पैसे काढू शकतात, कमी व्याजदर असतो, ATM, UPI, नेट बँकिंग, ह्या पद्धतीने सगळी माहिती तुम्हाला दिलेली आहे. आता याला पण आपण सेम आयडिया करूयात. काय करणार आहोत की बाबा मला कॅप्शन दे, कॅप्शन अँड हॅशटॅग्स फॉर रील्स, रील झालं. आता बघा सेम याला पण तुम्हाला त्या गोष्टी एकदम भारी पद्धतीने सगळं लिहून दिलंय. म्हणजे इथं पण तुम्हाला त्याची भरपूर माहिती बघायला मिळून जाते. आता तुम्ही सांगा, एवढा सोपा बिझनेस तुम्ही करू शकत नाही का? आणि एवढ्या सोप्या पद्धतीने जर मी तुम्हाला सांगतोय तर तुम्हाला त्या गोष्टी समजणार नाही का? ठीक आहे, चला इथंही काय अडचण आली तुम्हाला तर तुम्ही खाली कमेंट बॉक्समध्ये सांगा, जेणेकरून आपण त्याचं उत्तर लवकरात लवकर आणायचा प्रयत्न करू. ठीक आहे, तर आजचा आपला हा जो काही टॉपिक होता की AIच्या मदतीने 10 मिनिटात आपला नवीन बिझनेस कशा पद्धतीने सुरू करू शकतो. तर सगळ्यात अगोदर काय करायचं, Instagramचं अकाउंट बनवायचं आहे. एक टॉपिक सिलेक्ट करायचं, कोणता ना कोणता एक टॉपिक, आणि त्यानंतर टॉपिक सिलेक्ट केल्यानंतर ChatGPT लॉग इन करायचं आहे. ChatGPTवर जाऊन तुम्हाला अशा पद्धतीने 10 आयडिया शोधायच्या आहेत आणि प्रत्येक आयडियाला म्हणायचं की बाबा मला ह्या पद्धतीची इमेज Instagram रीलसाठी एक इमेज तयार करून द्या. इमेज तयार केल्यानंतर ती डाउनलोड करायची आहे. ती डाउनलोड केल्यानंतर तुम्हाला Instagramवरती अपलोड करायची. अपलोड करताना ट्रेंडमध्ये जे काही म्युझिक असेल, सॉन्ग असेल ते यूज करायचे, जेणेकरून त्या ठिकाणी जास्तीत जास्त व्हायरल होईल. त्यासोबतच तुम्हाला हे जे काही कॅप्शन दिलेलं आहे ते कॅप्शनसुद्धा तुम्हाला त्या ठिकाणी यूज करायचं आहे, जेणेकरून तुमची जे काही रील आहे ती जास्तीत जास्त व्हायरल होईल. आणि सोबतच हॅशटॅगसुद्धा वापरायचे आहेत. दिवसाला अशा तुम्ही 3 रील आरामात टाकू शकतात आणि लवकरात लवकर ग्रोथसुद्धा करू शकतात. तर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर याला लाईक करा, तुमच्या मित्रपरिवारांना हा शेअर करा. सोबतच जर काही प्रश्न असतील, तुम्हाला काही अडचणी येत असतील तर खाली कमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका. धन्यवाद.